माझा भडगावला प्रोग्राम होता. हां. तो प्रोग्राम आटोपला. दहीहंडीचा प्रोग्राम होता. हां. तर मी जेव्हा त्या प्रोग्रामवरून निघालो, तर 1.5 किलोमीटरची दुतर्फा डायरेक्टली लाईन होती. आणि तेव्हा माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. मग मी आश्चर्यचकित करायचो, बाबा हे म्हणजे लोकांमध्ये आपलं जे गाणे आहे ते इतके भिनले, की मला पाहण्यासाठी किंवा आमच्या सगळ्या टीमला पाहण्यासाठी इतके लोक उत्सुक आहेत बुवा असं. तर 1.5 किलोमीटर दुतर्फा लाईन ती मी पाहिली. आणि त्याच्यातून असे बरेच मुलं की माझी गाडी पुढे गेल्यानंतर ते माझ्या गाडीचा पिछा धरून आले. त्याच्यातला एक जण पुढे आला. मला बोलतो, आता ते आपलं कसं आपलं खानदेशी, सचिन भाऊ तू घरी बी गेला तर मी तुझ्या घरी फोटो काढेल, पण मी तुझ्या पिच्छा सोडणार नाही आज. हा. मग म्हटलं नको, पहिलेच पाण्या पावसाचे दिवस दहीहंडीतले. मी म्हटलं थांबलो, त्याला भेटलो. आणि मला एक बरं वाटतं की बाबा लहान मुलगा राहो का कोणी मोठी व्यक्ती राहो, मी प्रत्येकाशी मान सन्मान देऊनच वागतो. कारण त्या लोकांच्या प्रेमामुळेच आज मी इथपर्यंत, ही माझी नेहमीची भावना आहे. तर त्याच्यामुळे असा तो एक त्या पोराचा किस्सा. आणि एक फर्स्ट टाइम मी 2012 मध्ये चाळीसगावला मी सहज, त्यावेळेस कोणी मला ओळखत नव्हतं, त्यावेळेस काही युट्यूब नव्हतं. तर मग मी असं चाळीसगावून कुठेतरी शूटिंग वगैरे आटपून आलो आणि मी जात होतो रेल्वे स्टेशनकडे. मग मी चालतोय माझं एक 15-16 वर्षाची मुलगी असेल, 9वी 10वीतली समजा. बरं, 15-16 वर्षाची. हा. ती खूप म्हणजे मागून पळत आली माझ्या. म्हणजे जवळपास मी माझं पटपट चालवत होतो, ती खूप दुरून पळत आली. आली, ते धापा टाकत आली. बोलते, दादा थांबा ना. म्हटलं काय काय म्हणते बेटा. आता ती होती, छोटीशीच होती, आता 9वी 10वीतली मुलगी. म्हणे मला तुमचा ऑटोग्राफ द्या. म्हटलं ऑटोग्राफ? कारण माझी प्रसिद्धी आहे हे तेव्हा नव्हतंच, पण जे बी काही सीडीच्या माध्यमातून कोणी पाहत असेल त्याच्यामुळे काही ते माझे फॅन वर्ग होता. असं कोणी आपल्याला ऑटोग्राफ मागेल ध्यानीमनी नव्हतं, कधीच नाही, कधीच विचार पण केला नव्हता तेव्हा. तर मला ती आली, तिने मला ऑटोग्राफ मागितलं. म्हटलं का? तर म्हणे दादा तुमचं साली प्यार करणं गाणं मला खूप आवडतं, मी रात्रंदिवस ते गाणं पाहते टीव्हीवर. मग मला ते एक बरं वाटलं की बाबा आपल्या कामाची एक पावती म्हणून, एक की चला हे बाळ आहे छोटंसं. ती खूप छोटी मुलगी होती, 9वी 10वीत होती. तर मग मी तिला फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मधला तो पहिला ऑटोग्राफ दिला. तर त्याच्यामुळे तो पहिला असल्या कारणाने माझ्या डोक्यात आहे. आणि हा ज्या पोराचा किस्सा, आता असे किस्से बरेच घडल्या जातात, बऱ्याच काही गोष्टी होतात.